अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकरिता त्यांची मदत मिळण्याकरिताची आता ही एक शेवटची संधी आहे मित्रांनो. तर हो मित्रांनो, तुम्हाला तुमच्या अतिवृष्टीचे पैसे मिळालेले नाही आहेत का? तुम्हाला तुमच्या अतिवृष्टीचे अनुदान मिळालेले नाही आहे का? तर लक्ष घ्या. तुमच्याकरिता महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. कुठेही स्किप करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण सर्वदूर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. अतिवृष्टीनं हाहाकार माचवलेला होता. गुरं-ढोरं, शेती सर्वच बाबींचं नुकसान झालेलं होतं आणि त्याकरिता महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यामध्ये एक पॅकेज जाहीर करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्या पॅकेजचं वितरण सुद्धा सुरू झालेलं होतं. परंतु महाराष्ट्र राज्यातील खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहावयास मिळालेलं होतं की खूप साऱ्या शेतकऱ्यांना ते अनुदान मिळालेलं नव्हतं. त्या मदतीपासून ते वंचित होते आणि त्या परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये 2-3 महिन्यामध्ये आपण जेव्हा अपडेट देत होतो, माहिती व्हिडिओ शेअर करत होतो, त्यावेळेस वेगवेगळ्या जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा रोष समोर येत होता आणि सर्वदूर व्हिडिओ टाकत होते, अपडेट टाकत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होणे सुद्धा साहजिक होतं मित्रांनो. परंतु त्या दरम्यानच आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पैसे न येण्याची, अनुदान न येण्याची काय-काय कारणं असू शकतात, विश्वासार्ह कारणं, खरी माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या कारणाच्या व्यतिरिक्त एक अजून भर त्या कारणामध्ये आहे. अजून एक कारण समोर आलेलं आहे मित्रांनो, की बऱ्याचशा ठिकाणी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्याच्या अतिवृष्टीच्या वाटपामध्ये भ्रष्टाचार सुद्धा झालेला आहे मित्रांनो. ते एक सुद्धा कारण होतं. त्याच्यामुळे ते तुमचे अनुदान, तुमचे पैसे तुमच्यापर्यंत आलेले नव्हते मित्रांनो. आम्ही जी माहिती देत होती ती काही खोटी नव्हती मित्रांनो. पण या वेगवेगळ्या कारणापैकी हे एक मूळ कारण, मेन कारण समोर आलेलं आहे काही दिवसापासून. त्यावेळेस सुद्धा आलेलं होतं आणि आता तर या 2-4 दिवसामध्ये तुम्ही ते पाहालच, किती अधिकारी एका सोयीने बांधून नेले, त्याच्यावर कारवाई होत आहे वगैरे, वगैरे. आणि ज्या महाराष्ट्र राज्यातील ज्या भागामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालं, ते शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले आणि तेथेच त्यांच्या अतिवृष्टीच्या मदतीमध्ये घोळ करण्यात आलेला आहे, हे सुद्धा समोर आलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ई-के-वाय-सी हे एक सर्वात मोठं कारण सुद्धा समोर आलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान मिळण्यापासून ते वंचित आहे. तर त्या संदर्भातलीच माहिती आहे मित्रांनो. कोणत्या जिल्ह्यातील कोणते शेतकरी, त्यांच्याकरिता किती निधी बाकी आहे, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो. आणि या सर्व शेतकरी बांधवांना कळकळीचं आवाहन, कळकळीची विनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्यांची ई-के-वाय-सी करून घ्यावी. याकरिता मार्च 31 पर्यंतची शेवटची संधी देण्यात येत आहे. कारण 31 मार्च पर्यंत जर तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही, तर ही जी मदत पडून आहे सरकारकडे, तुमची शेतकऱ्यांची मदतीची, ती परत जाणार आहे. त्यामुळे त्याच्यानंतर संधी नंतर भेटेल याची काही शाश्वती नाही, ग्वाही देता येत नाही. कारण आपण यावेळेस किंवा याच्या अगोदर सुद्धा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून पाहिलेलं आहे की बरेचसे जे पैसे रखडलेले असतात ते नंतर भेटतील याकरिता कोणी आवाज सुद्धा उचलत नाही आणि मिळत सुद्धा नाही. मग ते सोयाबीनचे भाव फरक असो, संजय गांधी निराधार योजने, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे राहिलेले हप्ते, कमी मिळालेलं अनुदान, याच्या संदर्भात कोणी बोलत नाही. बोललं तरी सुद्धा कुठे न्याय मिळताना दिसत नाही मित्रांनो. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही जिल्हे आहेत ते बघून घेणार. कोणता भाग आहे तर जवळपास 8 जिल्ह्यातील 9.5 लाख शेतकऱ्यांकरिता 8,333 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केलेली होती मित्रांनो. परंतु अजूनही ई-के-वाय-सी पूर्ण झालेली नसल्यामुळे, ज्यामध्ये जवळपास 2,41,892 म्हणजे 2.5 लाख शेतकऱ्यांना पैसेच मिळालेले नाहीत मित्रांनो. ज्याची खूप सारी वेगवेगळी कारणे आपण पाहिलेलीच आहे. आणि भ्रष्टाचार झाला हे सुद्धा एक कारण, आणि के-वाय-सी न झालेली असणे हे सुद्धा एक कारण आहे, ज्याकरिता तुम्हाला के-वाय-सी करण्यास सांगण्यात येत आहे मित्रांनो. तर ही तुमची जी एक रक्कम आहे, ती रक्कम आहे जी पडलेली आहे, 131 कोटी 53 लाख रुपयाची मदतीची जी रक्कम आहे ती तशीच पडून आहे मित्रांनो. याकरिता तुम्हाला मार्च पर्यंत के-वाय-सी करण्याची संधी मिळालेली आहे, ती नक्कीच करून घ्या मित्रांनो. तर आता कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी आणि त्याकरिताची किती रक्कम त्यांना मिळणे बाकी आहे, जी रक्कम पडून आहे, ते सुद्धा बघून घेऊया मित्रांनो. ज्यामध्ये आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, ज्यामध्ये 39,672 शेतकऱ्यांना, म्हणजे यांच्याकरिता 24,09,00,000 रुपये ते त्यांना मिळणार आहेत, ते तसेच पडून आहे मित्रांनो. त्यानंतर जालना जिल्हा सुद्धा आहे, ज्यामध्ये 28,419 शेतकऱ्यांना 14,09,00,000 रुपये मिळणार आहेत, ते सुद्धा सध्या तसेच पडून आहेत मित्रांनो. त्यानंतर परभणी जिल्हा सुद्धा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 39,074 शेतकऱ्यांकरिता 19,14,00,000 रुपये तसेच पडून आहेत मित्रांनो. ते सुद्धा त्या शेतकरी बांधवांना लवकरच के-वाय-सी ची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर मिळणार आहेत मित्रांनो. सोबतच हिंगोली जिल्ह्यामध्ये 7,033 शेतकऱ्यांना 3,91,00,000 रुपये मिळणार आहेत, ते सुद्धा सारखे तसेच पडलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 35,000 शेतकऱ्यांचे 17,60,00,000 रुपये पडून आहेत मित्रांनो. ते सुद्धा त्यांना के-वाय-सी ची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर मिळणार आहेत मित्रांनो. आणि धाराशिवमध्ये सुद्धा जवळपास 19,661 शेतकऱ्यांचे 13,56,00,000 रुपये पडून आहेत मित्रांनो. तर हे सर्व शेतकरी बांधवांनी ज्यावेळेस त्यांची के-वाय-सी पूर्ण केल्या जाईल, त्यानंतरच त्यांना त्यांचं अनुदान त्यांच्या आधार संलग्न खात्यावर वितरित होणार आहे मित्रांनो. तर
तुम्हा सर्व शेतकरी बांधवांना ज्यांचं अनुदान मिळालेलं नाही, ज्यांची केवायसी राहिलेली आहे, त्यांनी तुम्ही सर्व बांधवांनी केवायसी करून घ्यायची आहे. केवायसी म्हणजे विशिष्ट क्रमांकवाली राहिली असेल तर ती सुद्धा करून घ्या. ही केवायसी बँकेची केवायसी दाखवण्यात येत आहे, सांगण्यात येत आहे. या व्यतिरिक्त केवायसी करण्या अगोदर किंवा केवायसी केल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये भेट द्या. तुमच्या सज्जा मंडळामध्ये तुमचे जे तलाठी असतात त्यांच्या सुद्धा संपर्कात राहा, त्यांच्यासोबत सुद्धा संपर्क करून घ्या, फॉलोअप घ्या, पाठपुरावा करा, 2-4 वेळेस त्यांच्या मागे लागा, भेटा आणि तुमच्या अनुदानाची जी मदत आहे, अनुदानाचा जी रक्कम आहे ती तुमच्या पदरामध्ये पाडून घ्या, न्याय मिळवून घ्या. याकरिता हा व्हिडिओ परत एकदा आपणा सर्व शेतकरी बांधवांसमोर मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर मित्र आशा करतो नेहमीप्रमाणेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना जी मी माहिती दिलेली आहे ती नक्कीच तुमच्याकरिता उपयोगी ठरेल आणि लाख मोलाची सुद्धा ठरेल मित्रांनो. तर या व्हिडिओवर अजून कोणी नवीन असेल त्यांना सुद्धा आणि इतरांना सुद्धा या प्रकारची विश्वासार्ह माहिती मी आपणा सर्वांपर्यंत सर्वात अगोदर नेहमी वेळोवेळी पोहोचू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, पेजला सुद्धा फॉलो करून घ्या, व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या आणि बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून घ्या मित्रांनो. आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांना, शेतकरी बांधवांना, शेतकरी पुत्रांना सुद्धा ही अपडेट मिळावी, त्यांचं अनुदान त्यांना अतिवृष्टीच मिळावं याकरिता तुमच्या माध्यमातून ही गोड बातमी, ही जी महत्त्वपूर्ण माहिती आहे, अपडेट आहे, ती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करा. हा व्हिडिओ शेअर केला म्हणजे त्यांना सुद्धा ती माहिती मिळेल. नक्कीच ते सुद्धा तुमचे आभार मानतील मित्रांनो आणि त्यांना आधार होईल मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.